हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया. तर स्वागत करते तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सण समारंभ जवळ आले आहेत, तर त्यासाठी आणि मंगळागौर स्पेशल असा महाराष्ट्रीयन मेकअप लुक मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. खूप सोपा, कोणालाही करता येईल असा हा मेकअप लुक आहे. तुम्हाला सुद्धा येणाऱ्या सणांसाठी किंवा मंगळागौरीसाठी असा हा मेकअप लुक क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी फेस वॉश करून घेतलेला आहे आणि आता मॉइश्चरायझर मी यूज करणार आहे. तर मी इथे हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे. मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्यावर, मानेवर व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आणि आपला चेहरा थोडासा ड्राय होऊन द्यायचा आहे. त्यानंतर मी यूज करणार आहे फेसेस कॅनडाचं प्रायमर. प्रायमरसुद्धा आपल्या चेहऱ्यावर डॉटेड मेथडने लावून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे आपल्या पूर्ण चेहऱ्यावर किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी ओपन पोर्स असतील चीक्सवर तिथे फक्त तुम्ही लावू शकता. प्रायमर लावून झाल्यानंतर मी इथे रिकोडचं हे कन्सिलर पॅलेट घेतलं आहे. त्याने ज्या ठिकाणी माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे, टॅनिंग आहे, ते रिमूव्ह करण्यासाठी मी हे कन्सिलरचा वापर करते आहे. हे मी इथे 2 शेड मिक्स करून कलर करेक्टर यूज केला आहे. एक डार्क ऑरेंज होता आणि एक लाईट ऑरेंज होता. सो त्या दोघांना मिक्स करून मी हे माझ्या चेहऱ्यावर जिथे पिगमेंटेशन आहे, डोळ्यांखाली माझ्या डार्क सर्कल्स आहेत खूप सारे, किंवा मंकी माउथवर पिगमेंटेशन आहे थोडंसं, तिथे मी व्यवस्थित असं लावून घेतलं आहे आणि हा ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने तिथे मी ब्लेंड करून घेणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट असतील, पुरळ असेल किंवा पिंपल्स आले असतील, त्याचे स्पॉट्स राहिले असतील, तर त्यावर सुद्धा तुम्ही हे लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कन्सिलरने किती छानपणे हे पिगमेंटेशन कवर झालं आहे आणि आपला चेहरा असा इवन झाला आहे. नेक्स्ट मी आता फाउंडेशन लावणार आहे. इथे मी मेबेलिनचं सुपर स्टे फाउंडेशन घेतलं आहे. त्याचे 2 ते 3 ड्रॉप्स मी घेतले आहेत आणि फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी मी इथे फाउंडेशन ब्रशचा वापर केलेला आहे. ब्रशच्या सहाय्याने मी हे फाउंडेशन फक्त लावून घेते आहे, ब्लेंड करत नाही आहे. आपण ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने नंतर हे पूर्णपणे ब्लेंड करून घेणार आहोत. हे फक्त आता लावून घ्यायचं आहे. ब्रशच्या सहाय्याने डायरेक्ट मी हे चेहऱ्यावर अप्लाय करते आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला खूप पटापट करायची आहे, कारण की जर फाउंडेशन तुम्ही तसंच ठेवलं तर ते ड्राय व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे तुम्हाला ब्लेंडिंग करायला खूप कठीण जातं. याने तुमचा मेकअप केकी होऊ शकतो. त्यामुळे ही प्रोसेस पटापट करून घ्यायची आहे. फाउंडेशन आता पूर्ण चेहऱ्यावर लावून झालेलं आहे. आता ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने हे मी पूर्णपणे ब्लेंड करून घेणार आहे फाउंडेशन. ब्युटी ब्लेंडर चेहऱ्यावर यूज करताना तो असा घासायचा नाही आहे चेहऱ्यावर. तो जस्ट असा डॅबिंग मेथडने डॅब करून तुमचं फाउंडेशन किंवा कन्सिलर ब्लेंड करून घ्यायचं आहे हळूवार पद्धतीने. आता फाउंडेशन छान ब्लेंड करून झालं आहे. फाउंडेशन नंतर मी आपल्या हायलायटेड पार्ट्सला हायलाईट करण्यासाठी इथे कन्सिलरचा वापर करणार आहे. मी इथे हे फॉरेवर 52चं कन्सिलर घेतलं आहे. ते मी माझ्या अंडर आईजवर आणि नोजवर, फोरहेडवर आणि चिनवर लावून घेणार आहे आणि ते तिथल्या तिथेच त्या जागेवर ब्लेंड करून घ्यायचं आहे. फोरहेडवर ब्लेंड करताना तुम्ही बघू शकता, जस्ट फोरहेडवरच ब्लेंड करून घ्यायचं आहे. डोळ्यांखाली ब्लेंड करताना कन्सिलर असा डोळ्यांखालून फोरहेडवर आपल्याला न्यायचं आहे आणि तिथल्या तिथेच ब्लेंड करून घ्यायचं आहे. डोळ्यांखाली कन्सिलर लावल्यानंतर ते तुम्हाला लगेच ब्लेंड करून घ्यायचं आहे, नाहीतर त्याला फाईन लाईन्स क्रिएट होतात. माउथ एरियावर सुद्धा व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. माउथ एरियावर ब्लेंड करता करता तुम्हाला जॉ लाईनवर सुद्धा ब्लेंडर फिरवून घ्यायचं आहे. कन्सिलिंग करून झाल्यानंतर मी इथे हे रिकोडचं क्रीम ब्लशर यूज करते आहे. ते मी चिक्सला, नोजला आणि चिनला लावून घेणार आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने छान असं ब्लेंड करून घेणार आहे. हा छान असा पीची शेड आहे. तुम्ही हे क्रीम ब्लशर स्किपसुद्धा करू शकता, पण क्रीम ब्लश लावल्याने आपले पावडर ब्लश छान असा लॉक होतो आणि आपले गालसुद्धा छान असे लाल गुलाबी आणि उठावदार दिसतात. क्रीम ब्लश नंतर मी इथे ही क्रायलॉनची लूज पावडर घेतलेली आहे. ही पावडर मी माझ्या पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे आणि लावल्यानंतर जी काही एक्सेस पावडर आहे ती मी पावडर ब्रशच्या मदतीने अशी काढून घेणार आहे, जेणेकरून तुमचा चेहरा ड्राय किंवा पावडरी दिसणार नाही. पावडर लावून झाल्यानंतर मी इथे कलर इसेन्सचं हे पावडर ब्लशर यूज करते आहे. ते चिक्सला, नोजला
चिनला लावून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. तुम्हाला त्याची जेवढी इंटेन्सिटी हवी आहे तेवढं तुम्ही ते अप्लाय करू शकता. ब्लश लावल्याने मेकअपला एक वेगळाच लूक येतो. ब्लशर लावून झाल्यानंतर मी इथे हायलायटर यूज करणार आहे. हे पॅकचं हायलायटर आहे. ते सुद्धा हायलायटर घेतल्यानंतर तुम्हाला असं डस्ट ऑफ करायचं आहे. एक्सेस हायलायटर आहे ते असं डस्ट करूनच मग लावायचं आहे, जेणेकरून तुमच्या स्किनवर स्पार्कल्स दिसणार नाहीत हायलायटरचे. डस्ट ऑफ केल्यानंतर एकदम स्किन फिनिश हायलायटर लावला जातो आणि खूप छान असा लूक येतो. खूप सुंदर हायलायटर आहे. खूप असं नॅचरल वाटतं हायलायटर लावल्यानंतर. हायलायटरसुद्धा तुम्हाला नोजला, लिप्स, अपर लिप्सला आणि चिक्सवर लावून घ्यायचं आहे, फोरहेडवर लावून घ्यायचं आहे. हायलायटर नंतर मी इथे आयब्रो पेन्सिलचा वापर करणार आहे. ही स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल आहे. ही पेन्सिलची शेड ग्रे आहे. आयब्रो पेन्सिल यूज करताना कधीही ब्राऊन किंवा ग्रे ह्या शेडमध्येच यूज करायची आहे. ब्लॅक आयब्रो पेन्सिल यूज करायची नाही आहे. ब्लॅक आयब्रो पेन्सिल यूज केल्याने अजिबात आयब्रोज तुमचे नॅचरल नाही वाटणार. आयब्रो कसे फील करायचे तर सुरुवातीला एक अशी तुम्हाला खाली लाईन फक्त ओढायची आहे आणि त्यानंतर जिथे जिथे तुमचे आयब्रोज विरळ आहेत तिथे तुम्हाला ते आयब्रो पेन्सिल फील करायची आहे, ड्रॉ करून घ्यायची आहे आणि नंतर आयब्रोच्या मागच्या कोंबने ते तुम्हाला आयब्रोज कोंब करून घ्यायचे आहेत. वरच्या लाईनला अजिबात तुम्हाला आयब्रो पेन्सिल फिरवायची नाही आहे. जस्ट खाली एक लाईन ओढूनच ते आयब्रोज तुम्हाला फील करून घ्यायचे आहेत. आयब्रोज नंतर मी इथे आय मेकअप करणार आहे. तर आय मेकअपसाठी मी इथे ब्युटी ग्लेसचं आयशॅडो पॅलेट यूज करणार आहे. तर माझी साडी जी मी वेअर करणार आहे ती रेड कलरमध्ये आहे. सो थोडासा आय लुक मला न्यूड असा हवा होता, तर त्यासाठी मी ब्राऊन शेड चूज करणार आहे. तर माझ्याकडे इथे हे मी 2 ब्राऊन कलर चूज केले आहेत. एक डार्कर आहे आणि एक लाईटर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लाईटर जो शेड आहे ब्राऊन कलरचा तो यूज करणार आहे आणि तो आपल्या डोळ्यांच्या आउटर लाईनवर म्हणजे क्रीज लाईनच्या वर लावून घेणार आहे आणि हा व्यवस्थित असा हलक्या हाताने लावून घ्यायचा आहे. तुम्ही खूप कमी क्वांटिटी घ्यायची आहे सुरुवातीला जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर त्याच्या कलरची जी इंटेन्सिटी आहे ती खूप जास्त होऊन जाईल आणि मग नंतर तुम्हाला ते कलर कमी करता येणार नाही. सो म्हणूनच सुरुवातीपासून तुम्ही खूप कमी प्रोडक्ट घ्या आणि मगच ते ॲप्लाय करा. आयशॅडो ब्रशमध्ये घेतल्यानंतर तो डस्ट ऑफ करायचा आहे आणि मग लावायचा आहे. जो काही एक्सेसिव्ह प्रोडक्ट असेल ते निघून जाईल आणि छान असं तुमचा आयशॅडो ब्लेंड होईल. नाहीतर तुमचा आयशॅडोला खूप असा पावडरी लूक येईल आणि तो निघून जाईल. लाईट ब्राऊन शेड लावून झाल्यानंतर आता आपण हा डार्क ब्राऊन शेड घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला ब्रश चेंज करायचा आहे. आपण अगोदर जो कटक्रीजवर आयशॅडो लावण्यासाठी जो ब्रश वापरला होता तो आपल्याला बदलून हा छोटा आयशॅडो ब्रश घ्यायचा आहे आणि डिपॉझिट ब्रश आहे हा आणि त्याने आपल्याला हा कलर डिपॉझिट करायचा आहे. फक्त लावायचं आहे, ब्लेंड करायचं नाही आहे. डार्क ब्राऊन कलर डिपॉझिट केल्यानंतर परत आता आपल्याला अगोदर जो आपण ब्रश घेतलेला तोच आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला डस्ट ऑफ करायचा आहे, व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि 2 आयशॅडोमध्ये जी काही लाईन क्रिएट झाली असेल ती आपल्याला पहिले आपण घेतलेला त्या ब्रशने छान अशी ब्लेंड करून घ्यायची आहे, जेणेकरून त्या 2 आयशॅडो मिक्स होतील आणि त्यांच्यामधली लाईन व्हिजिबल होणार नाही आणि असा छान असा स्मूथ आय लुक तयार होईल. आता सेम हे असंच मी दुसऱ्या डोळ्याला सुद्धा करून घेते. तुम्ही बघू शकता किती छान आयशॅडो क्रिएट झाला आहे. त्यानंतर मी एक छोटा ब्रश घेतलेला आहे आणि त्याच ब्राऊन फॅमिलीमधील एक डार्क ब्राऊन मरून कलर असा मी घेतलेला आहे आणि तो मी ॲज अ आयलायनर म्हणून आयलाईनला यूज करणार आहे, लावणार आहे. त्याने काय होईल तर छान असा स्मोकी लूक येईल थोडाफार. त्यानंतर मी इथे हे लॅक्मेचं आयलायनर यूज करणार आहे, लिक्विड आयलायनर आहे हे आणि मी इथे विंग आयलायनर लावणार आहे. महाराष्ट्रीयन लुकवर विंग आयलायनर खूप छान वाटतं. तसंच सेम मी दुसऱ्या डोळ्याला सुद्धा लावून घेणार आहे. आयलायनर नंतर मी इथे हे काजळ वापरणार आहे. हे पिलग्रीमचं पेन्सिल काजळ आहे. खूप छान काजळ आहे हे. दोन्ही डोळ्यांना मी हे काजळ लावून घेणार आहे. त्यानंतर मी मस्कारा लावणार आहे. त्यासाठी माझ्याकडे हे मेबलिनचं कोलोजल मस्कारा आहे. ते सुद्धा मी दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित लावून घेणार आहे.
मस्कारा लावताना वरच्या पापण्यांबरोबर खालच्या पापण्यांना लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याने तुमचे डोळे अजून उठावदार दिसतात. मस्कारा लावता लावता चुकून मस्कारा माझ्या स्किनवर टच झालेला आहे. सो तो कसा रिमूव्ह करायचा ते सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ बघत राहा. पण त्याला आपल्याला हात नाही लावायचा आहे, सध्या तसंच ठेवायचं आहे, सुकून द्यायचं आहे ते आपल्याला. आणि तो कसा काढायचा ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आता मी एक छोटा लॅश लाईनचा ब्रश घेतलेला आहे आणि आपण मगाशी जो आयलायनर म्हणून जो आयशॅडो यूज केला होता तोच आयशॅडो मी आत्ता घेतला आहे. आणि काजळ लावल्यानंतर जी आपली काजळची लाईन असते त्याच्या जस्ट खाली आपल्याला वॉटर लाईनला हे आयशॅडो आपल्याला लावून घ्यायचं आहे. याने खूप सुंदर असा लूक येतो. नेक्स्ट मी लिप पेन्सिलने लिप लाईन करून घेणार आहे. लिप लाईन केल्यामुळे सुंदर असा शेप येतो आपल्या ओठांना आणि आपली लिपस्टिकसुद्धा छान अशी दिसते, ओठांबाहेर पसरत नाही. त्यानंतर लिपस्टिकसाठी मी इथे ही मार्सची न्यूड ब्राऊन लिपस्टिक घेतलेली आहे. मला आयशॅडो आणि लिप कलर सेम ठेवायचा होता म्हणून मी हा शेड चूज केला. व्हिडिओमध्ये याची इंटेन्सिटी जास्त वाटते कलरची, बट रिअलमध्ये हा जरा आणखी न्यूड कलर होता, लाईट ब्राऊनमध्ये होता. सो त्याला थोडासा डार्कर शेड येण्यासाठी मी लिप लायनरने त्याला अजून थोडी बॉर्डर करून घेत आहे, जेणेकरून त्याचा कलर थोडासा आणखीन इंटेन्स होईल, डार्क होईल. आणि मेकअपला थोडासा ग्लॉसी लुक येण्यासाठी मी हा ग्लॉस यूज करते आहे. झुडिओचा ग्लॉस आहे हा. तुम्ही बघू शकता किती छान असा ग्लॉसी दिसत आहेत लिप्स माझे. त्यानंतर आपण आता हा माझ्याकडून चुकून लागला गेलेला जो मस्कारा होता तो आपण मेकअप न पुसता कसा आपण काढणार आहोत ते बघणार आहोत. तर माझ्याकडे हा असा एक स्पूली ब्रश आहे. हा स्पूली ब्रश घ्यायचा आणि कोणताही कॉम्पॅक्ट असेल आपल्याकडे, लूज पावडरपेक्षा कॉम्पॅक्ट पावडर घ्या आणि त्यामध्ये तो स्पूली ब्रश ड्रॅग करा. ते त्या ब्रशने स्क्रॅच करा आणि हळूहळू स्क्रॅच करायचा आहे आणि हळूहळू तो तुमचा मस्कारा आहे तो निघून जाईल. आणि तिथे तुम्हाला डार्कनेस वाटत असेल तर त्यावर तुम्ही थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता. मेकअप फिक्सरने मी मेकअप सेट करते आणि अशा प्रकारे माझा मेकअप पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. तुम्ही सुद्धा मंगळागौरीला किंवा येत्या सणासुदीला असा मेकअप लुक क्रिएट करा. आणि तुम्हाला हा माझा मेकअप लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी सिंपल असा हा मेकअप लुक मी तयार केलेला आहे. 12 ते 13 तास अगदी सहजपणे राहू शकतो असा हा मेकअप लुक आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.